मुदखेड तालुक्यातील मौजे बारड सांडपाणी निचऱ्याच्या व्यवस्थापनाचा अभाव असल्याने तसेच वस्तीतील नाली तुंबल्यामुळे पावसाचे पाणी घराघरात शिरल्याने बारडकरांना त्याचा मोठा फटका बसला आहे। तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी नुकसानीची पाहणी करून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यास अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत। ग्रामपंचायतीने मान्सूनपूर्व सांडपाणी व्यवस्थापनाचे तसेच नालेसफाईच्या ढिसाळ नियोजनामुळे दिनांक 29 शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पांदण वस्ती, इंदिरानगर, विठ्ठल रुक्मिणी नगर, भीमनगर वस्तीत घराघरात पाणी शिरले। त्यामुळे एकच तारांबळ उडाली। काही वस्तीत नाला नसल्यामुळे तर काही ठिकाणी नाला तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही। त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झाले। यासोबतच घरातील धान्याचं सुद्धा मोठं नुकसान झाले। घरात गुडघाभर पाणी असल्यामुळे चुलही पेटली नसून संसार उघड्यावर आला आहे। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी वरील वस्तींमध्ये भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली। विठ्ठल रुक्मिणी नगरमधील गोविंदराव देशमुख, गुलाबराव देशमुख, साईनाथ आगलावे यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। या वस्तीत तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी वापरण्यात येणाऱ्या नियोजनशून्य विकास कामामुळे पावसाचे पाणी तुंबलेले आहे। नव्यानं बांधण्यात आलेल्या जुन्या गावातील नाल्या उंचवट्यामुळे बांधल्यामुळे मुख्य बाजारपेठेत पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन रस्त्याचे रूपांतर नदीत झाल्याचं चित्र आहे। तहसीलदार आनंद देऊळगावकर, ग्रामविकास अधिकारी लाटकर, सरपंच मंगला बुर्डे, उपसरपंच प्रदीप देशमुख, युवा कार्यकर्ते महेश देशमुख यांनी घरात घुसलेल्या पावसाच्या पाण्याची पाहणी केली। त्यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाचे आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।